नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि गणपतीचं पूर्ण सोहळं झाल्यानंतर मी मुंबई गेलो. खूप सुंदर असं सोहळं पार पडलो आणि मेन म्हणजे मित्रांनो, आपल्या यूट्यूबवरती 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालेला. तर सर्वांचे मनापासून आभार. तुमचं सर्वांचं सपोर्ट असोच पाठीशी राहून देत अशी गणपती चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात माझी अशी झाली, एक तर उठलंय उशिरा आणि अकडे तकडे शोधूक सुरुवात केलंय. जा माका वया होता आता काय माका गावलात नाही. खालच्या घरात सगळीकडे बघलंय पण शेवटी म्हटला रवान देत काय ता. आणि मग खाटीर जो पसारो करून ठेवलेला आहे तो सगळं व्यवस्थित करून ठेवलंय आणि मी निघालय जेवूक. माका जेवूक जाऊक उशीर झालो म्हणून पप्पीन माळ्यावर जाऊन नुसतं किलेच करून ठेवलेलं. आता किती गप्प झालो बघा, कारण मी माळ्यावर पोचलेलो आहे आणि आता परत बघा मी खाली इल्याबरोबर पप्पीन तकडे वळवळाक सुरुवात केल्यान. पप्पीचो खेळ सारल्यानंतर आम्ही सगळेजण बसलो जेव आणि आज पप्पांनी माझ्यासाठी भांडूपसून भाऊचो वडापाव आणलेल्यानी. भाऊचो वडापाव माका जामच आवडता म्हणून म्हटलं आम्ही रेटावून खाऊया. आणि आज सोबतच साबुदाण्याची खिचडी सुद्धा होती, कारण आज गुरुवार होतो. तुमका तर माहितीच आहे, गुरुवारचं आमच्या घरामध्ये साबुदाण्याची खिचडी किंवा दाल खिचडी नक्की बनता. जेवण झाल्यावर झोपान दिल्या आणि तिनसान झाल्याबरोबर देवाचं दर्शन करून घेतलंय. घराकडसून सुटलंय आणि मी थेट पोचलोय तुंगगावच्या सम्राटाचं विसर्जन सोहळं बघू. मी गावात गेलोय म्हणून मुंबई मधलो माका एकाव गणपती बाप्पा बघू गावलो नाही. आले देवाजीच्या मनी, त्याला थांबविल का कोणी. घरातून जसो बाहेर गेलाय तसंच घराच्या बाहेरच गणपती बाप्पान माका जवळ येऊन दर्शन दिल्यान आणि बरंच वेळ गणपती बाप्पा थंयच थांबून राहिलेलो, कारण कामानिमित्त माका काय तकडे जाऊक गावला नाही. गणपती बाप्पाक म्हटलंय गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी जरा लवकरच यावा. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कामावर गेलाय आणि कामावरसून सुटल्यानंतर खळ्यात येऊन बघलंय तर ह्यांच्याकडे गजाली रंगलेले. 2000 देतो तो बोल आता 2000 कशाला तिकडे अरे आड आहे रे आमची पण रिक्वायरमेंट आहे 2000 द्या. आम्ही आता आम्ही दोघं टाकतो. 2000 घेतले घराकडे येईल आणि म्हटलं आता झोपाची तयारी कराया. आजच्या दिवसाचं कोटो सरलो. आम्ही भेटाया पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.